विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचे प्रेफरन्स सुरू झालेले आहेत. भले प्रेफरन्स लॉक करायला थोडासा अडचण येत आहे, परंतु घाबरू नका, कुठल्या प्रकारचं पॅनिक होऊ नका. ही मुदत 100% आपल्याला वाढवून दिली जाणार आहे, त्यामुळं त्याची काळजी करू नका, पण गाफील देखील राहू नका. जर साईट चालत असेल तर जर रात्री तुम्ही करू शकत असाल, रात्री जागू शकत असाल तर रात्री जागून ते पवित्र पोर्टलवरचे प्रेफरन्स जनरेट करा, डाउनलोड करून ठेवा, त्याची हार्ड कॉपी काढा, तुमच्याकडे ठेवून द्या, याचा अभ्यास करा. सर्चमध्ये जाऊन त्या मॅग्निफाईंग ग्लासमध्ये जाऊन तुम्ही जाहिराती चेक करा, तुमच्या कॅटेगरीच्या ओपनच्या किती आहे, तुमच्या सब्जेक्ट बघा, तुमच्या सब्जेक्टला किती जागा आहे ते सर्व चेक करा. त्यानंतर अभ्यास करून प्रेफरन्सचे नंबर सिलेक्ट करा आणि त्यानंतर लॉक करा. लॉक लगेच करायची गरज नाही, थोडं थांबा, ज्यावेळेस वेबसाईट सुरू होईल त्यावेळेस तुम्ही करू शकता. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, अशा कोणता उमेदवार आहे 6वी ते 8वीचे त्यांचा कट ऑफ हा फार कमी लागणार आहे, त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. 6वी ते 8वीचे जे माझे विद्यार्थी जे माझे मित्र आहे त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये ज्यावेळेस प्रेफरन्स लॉक करण्यासाठी बुलेटिन आलं, त्या बुलेटिनमध्ये आपल्याला जागांचं विवरण दिलं होतं. 1ली ते 5वीला किती जागा, 6वी ते 8वीला किती जागा, 9वी ते 10वीला किती जागा आणि 11वी 12वीच्या तर जागा 364 येणार आहे, आपल्याला माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1ली ते 5वीला 14,000 जागा ह्या येणार आहे झेडपीच्या, आपल्याला माहिती आहे, विदाऊट इंटरव्ह्यू. आणि त्यानंतर आपल्याला 6वी ते 8वीच्या जागा आपल्याला कळाल्या, तर 10,000 समथिंग जागा, 10,000 प्लस जागा ह्या 6वी ते 8वीच्या येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10,000 समथिंग जागा. आता एक्झॅक्ट आकडा मी सांगणार नाही, कारण तो ऑलरेडी व्हिडिओ आपण शेअर केला आहे. 10,000 जागा ज्या आहेत त्या 6वी ते 8वीच्या नुसत्या जागा येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे. 6वी ते 8वी म्हणजे CTET 2 किंवा TET 2 पास, CTET 2 और TET 2 पास जे उमेदवार आहे आपले, ते 6वी ते 8वीला एलिजिबल असतात. ह्या सर्वांना माहिती आहे, ते काही नव्याने सांगायची गरज नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ह्या उमेदवारांचा जो कट ऑफ कमी येणार आहे, तर कोणत्या विषयाचा कट ऑफ कमी येणार आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 6वी ते 8वीमध्ये याच्यामध्ये ज्यांचं CTET 2 आणि TET 2 आहे, यांच्यामध्ये ज्यांचं BEd इंग्लिश मिडियममधून असेल, BEd इंग्लिश मिडियममधून असेल विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा कट ऑफ हा खूप कमी येणार आहे. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. जर तुम्हाला 100, 110 याच्यामध्ये जरी मार्क असेल तरी तुमचा कट ऑफ तिथं बसून जाणार आहे, ज्यांचं BEd हे इंग्लिश मिडियममधून आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट ध्यानात ठेवा, खूप आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. तुमचा कट ऑफ हा 100% कमी येणार आहे, कारण सेमी इंग्लिश आणि इंग्लिशच्या शाळा तुम्हाला प्रेफरन्समध्ये अवेलेबल होणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ जो कमी येणार आहे तो मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांचा. मॅथ आणि सायन्स आपल्याला माहिती आहे, मॅथ सायन्सच्या विद्यार्थ्यांना खूप मार्क आहे, दिस इज द फॅक्ट. पण विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे मॅथ आणि सायन्सचे विद्यार्थी TET आणि CTET 2 पास नाहीत, त्यामुळं तो कट ऑफ डिवाईड होणार आहे आणि तो कट ऑफ कमी येणार आहे कोणाचा, तर मॅथ आणि सायन्सच्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा. ध्यानात ठेवा, काही जिल्ह्यामध्ये हा कट ऑफ 2 डिजिटपर्यंत जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ध्यानात ठेवा, काही ठिकाणी ह्या जागा व्हॅकंट देखील राहू शकतात. जशा मागच्या भरतीमध्ये 4,500 जागा ह्या मॅथ सायन्सच्या एकट्या 6वी ते 8वीच्या आल्या होत्या, परंतु त्यामध्ये जागा भरल्या गेल्या नव्हत्या. बऱ्याचशा जागा ह्या रिक्त राहिल्या होत्या. सेम मी BEd इंग्लिशसाठी देखील म्हणतो, कारण भरपूर उमेदवार आहे ज्यांचं BEd इंग्लिश आहे, 6वी ते 8वीला पात्र आहे, परंतु भरपूर असे उमेदवार आहे, माझं भरपूर आलं, BEd इंग्लिशचे कमी प्रमाणात उमेदवार उपलब्ध असतात, त्यामुळे त्यांच्या जागा देखील भरल्या जात नाही आणि परिणामी त्या जागा रिकाम्या राहतात. म्हणूनच शासनाने आपलं एक पत्र काढलं आणि त्यांनी सांगितलं आहे की BEd इंग्लिशचे जर उमेदवार किंवा DEd इंग्लिशचे उमेदवार अवेलेबल झाले नाही, तर 1 ते 5साठी सांगितलं त्यांनी की त्यांच्यासाठी ज्यांचं MA BA इंग्लिशमधून असेल किंवा MSc BSc सायन्स असेल, त्या उमेदवारांना संधी मिळणार, येणार ती नेक्स्ट फेजला मिळेल. परंतु तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आनंदाची गोष्ट आपल्याला 6वी ते 8वीच्या उमेदवारांसाठी आहे. अजून एक जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे इंग्लिश सब्जेक्ट, याच्या देखील कट ऑफ हा थोडासा खाली येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आनंदी राहा, खुश राहा. 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात 10,000 प्लस जागा ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये येत आहेत. त्यामुळे तुमच्या कास्टच्या किती जागा, ह्या कास्टनुसार देखील जागा आपण सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. पण विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्कोअर कमेंट करा आणि त्या स्कोअरनुसार आपण बघूया की, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रत्येक कास्ट वाईज कट ऑफ किती लागेल याचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. आपण एकदा व्हिडिओ बनवला होता तो 20,000चा विद्यार्थी मित्रांनो. आता आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत, आपण एकदा जो व्हिडिओ बनवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, तो व्हिडिओ बनवणार आहे तो म्हणजे तो
कितीचा तर कट ऑफ प्रत्येक कास्टनुसार किती लागेल याचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत। ओके, सो त्याबद्दल तुम्ही माफ करा, थोडंसं डिस्टर्बन्स झालं होतं। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्पेशल जो व्हिडिओ बनवायचा आहे तो कटऑफवर बनवायचा आहे। प्रत्येक कास्टचा कटऑफ आपण आता नव्याने बनवणार आहोत, कारण जागा 30,209 उपलब्ध झाले आहे। आपण जो कटऑफ बनवला तो 20,000 जागेवर बनवला होता। लगेच लवकरच तो कटऑफ आपण बनवणार आहोत। तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा। जर आपल्याला तो व्हिडिओ बघायचा असेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा। जे उमेदवार तुमचे मित्र आहेत की जे ह्या पवित्र पडल प्रोसेसमध्ये आहे, लवकरच त्यांना शेअर करा। थँक्यू सो मच।